नमस्कार, मयुरी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण आज उपवासाची म्हणजे बटाटा साबुदाण्याची चकली बघत आहोत. मस्त अशा खुसखुशीत होतात. साबुदाणे एकदम मस्त फुललेले आहेत, तुम्ही बघू शकता. चला तर मग लगेच सुरुवात करूया. इथे मी एका वाटीने 2 वाटी आणि वर थोडासा साबुदाणा घेतला आहे. अर्धा किलो साबुदाणा आहे. वाटीच्या प्रमाणात मी तुम्हाला सांगते. 2 वाटी आणि थोडा वर झाला आहे, म्हणजे पाव वाटी झाला आहे. 2.25 वाटी मी साबुदाणा घेतला आहे. वजनी अर्धा किलो हा साबुदाणा आहे. जो आपण खिचडीला साबुदाणा वापरतो तोच हा साबुदाणा आहे. आणि भिजवायचा देखील आपल्याला तसाच आहे. खिचडीला जसं आपण 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून झाकून ठेवतो, मी 1 तासभरच हा साबुदाणा भिजवून घेतलेला आहे. साबुदाणा चांगल्या क्वालिटीचा घ्यायचा आहे, म्हणजे तो छान फुलतो, नाही तर मग कडक राहतो, कधी आंबूस वास येतो. तर तुम्ही नेहमी जो खिचडीला वापरता तो साबुदाणा आपण 1 तासभर मी फक्त धुवून पाणी काढून भिजवून घेतलेला आहे. 1 तास दीड तासाने मी 5 ते 6 वाट्या पाणी उकळवून घेतलेलं आहे. आणि आता तासाभराने तुम्ही बघू शकता साबुदाणा छान मऊ झालेला आहे. चकलीसाठी हा अगदी बरोबर झालेला आहे. यात मी आता साधारण 5 वाट्या पाणी टाकलेलं आहे. आता वाटीचा अंदाज तुम्हाला कमी जास्त वाटत असेल तर फक्त साबुदाणे त्यात बुडतील. साबुदाण्याच्या वर पाणी असण्याची गरज नाही, फक्त साबुदाणे त्याच्यात बुडतील. त्याच्या अगदी बरोबरीला लेवलला असं ते पाणी टाकायचं आहे. उकळतं पाणी आपण याच्यात टाकून हे असंच आपण आता रात्रभर भिजत ठेवायचं आहे, झाकण ठेवून द्यायचं आहे. सकाळी बघा साबुदाणे अर्धा किलो भिजून फुगून किती छान झालेले आहेत. आणि असं साबुदाणा चकलीसाठी हवा आहे. अगदी गोळा भात असतो, गिचका भात असतो, तसा साबुदाणा भिजून अगदी छान मऊ झालेला आहे. गरम पाण्यामुळे छान तो भिजला गेला आहे. आणि इथे मी 1 किलो बटाटे घेतलेले आहेत. मीडियम साईजचे हे 9 ते 10 बटाटे आहेत. बटाट्यांचं प्रमाण थोडंसं कमी जास्त झालं तरी काही हरकत नाही. या बटाटे उकडून याची सालं काढून घेतलेली आहेत. आणि ही आपली कोशिंबीर करायची मोठी खिसणी असते, त्या खिसणीनेच किसून घेतलेले आहेत. आता भिजवलेला साबुदाणा सगळा आपण उकडलेल्या बटाट्याचा जो खीस आहे त्यामध्ये छान मिक्स करून घेऊया. या मिश्रणामध्ये मी आता चवीपुरतं मीठ टाकून घेते आहे. सर्व मिश्रणात एकदाच मीठ टाकून घेते आहे. सर्व भिजवलेला साबुदाणा आणि उकडलेले बटाटे मिक्स करून मी हे मळून घेते छान. मीठ टाकले फक्त मी याच्यामध्ये. साबुदाण्यात थोडासा चिकटपणा आला आहे, हरकत नाही. जसजसं आपण चकली बनवत जाऊ तसं त्याला सुकेपणा येतो. त्यामुळे सुरुवातीला हे मिश्रण किंवा हे पीठ थोडंसं चिकट राहिलं तरी हरकत नाही. यातलं थोडंसं पीठ मी बाजूला करून घेते आहे. आणि यामध्ये मी काश्मीरी मिरची पावडर आणि थोडंसं जिरं टाकणार आहे. आम्ही उपवासाला जिरं खात नाही. तुम्हाला चालत असेल तर तुम्ही सगळ्या मिश्रणामध्ये सुद्धा जिरं टाकू शकता. मीठ आपण सगळ्या मिश्रणामध्ये एकदाच टाकलेलं आहे. आणि यातलं थोडंसं पीठ काढून मी लाल मिरची पावडर आणि जिरं टाकून घेतलेलं आहे. आणि बाकीच्या आपण उरलेल्या पिठामध्ये फक्त वाटलेली हिरवी मिरची टाकून आपण याच्या चकल्या बनवणार आहोत. ह्या चकल्या फक्त नावाला उपवासाच्या असतात. खरं तर आमरस असतो तेव्हा ह्या चकल्या खूप संपतात. आमरसच्या वेळेला किच्चे पापड, या चकल्या, कुरडई असे पदार्थ खूप संपतात. त्यामुळे उपवासापर्यंत हे राहतील की नाही शंका असतात. त्यामुळे मी घरात लहान मुलांसाठी आपण काश्मीरी मिरची पावडर आणि जिरे टाकून बनवले आहेत. आणि हिरवी मिरची, वाटलेली हिरवी मिरची, तिखट मिरची आहे, त्याचे आपण खाऊ शकतो. मोठ्या लोकांसाठी ते आपण खाऊ शकतो. म्हणून मी थोडंसं पीठ बाजूला करून लाल मिरची पावडर आणि जिरं टाकलं आहे. आता मी हा चकलीचा साचा घेतला आहे. चकलीचीच प्लेट त्याला लावली आहे आणि याच्यामध्ये आपण चमच्याने भरून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जो चकलीचा साचा असेल त्यामध्ये लाकडी, पितळी, कोणताही, छोटी मोठी, जाड पातळ कोणतीही चकलीची प्लेट लावा आणि चकल्या बनवून घ्यायच्या आहेत.
छोट्या चमच्याने छान याला प्रेस करून दाबून घ्यायचं आहे. आपण थोडं थोडं टाकतो तर मिश्रणाच्या 2 गोळ्यांच्या मध्ये गॅप राहिली तर शेव तुटते. त्यामुळे हे छान प्रेस करून घ्यायचं आहे. मिश्रण चकलीच्या त्या जाळीतून बाहेर येईपर्यंत प्रेस करून घ्यायचं व्यवस्थित. मध्ये गॅप ठेवायची नाही आणि आपण ह्याला बंद करून घ्यायचं आहे. याला तेल वगैरे काहीही लावायची गरज नाही. तेल लावून तुम्ही ठेवलात तर लगेच वास यायला सुरुवात होते. त्यामुळे कुठेही आपण इथं तेलाचा वापर केलेला नाही आहे. पेपरला सुद्धा मी तेल लावलेलं नाही. ओट्यावर मी एक प्लॅस्टिकचा पेपर टाकून घेतलेला आहे आणि त्याच्यावर आपण हे टाकून घ्यायचं आहे. शेव तोडताना सुद्धा थोडंसं आपल्याला चिकट वाटलं तर थोडासा पाण्याचा हात लावून आपण ही शेव कट करायची आहे. पण तेलाचा वापर अजिबात करायचा नाही. सुरुवातीला पीठ थोडंसं ओलसर वाटते त्यामुळे आपल्याला ते बारीक शेव आल्यासारखे वाटते. पण थोड्या वेळाने ते हळूहळू ते घट्ट होत जातं. मग आपल्याला खूप जोर द्यावा लागतो, ताकद लावावी लागते. त्यामुळे पीठ या पद्धतीनेच थोडंसं ओलसर असायला हवं. तर हे आता मी सर्व याच्या चकल्या पाडून घेतलेल्या आहेत. खाली बसून व्यवस्थित कम्फर्टेबल अगदी मला चकल्या करता आल्या. ओट्यावर येत नव्हत्या तर मी खाली बसून पेपर मोठ्या ताटांमध्ये टाकून सर्व चकल्या पाडून घेतलेल्या आहेत. आणि 1-2 तास मी घरातच पंख्याखाली सुकवल्या आहेत. आणि नंतर ऊन पडलं की मग मी उन्हात ह्या 2च दिवसात ह्या कडकडीत छान सुकलेल्या आहेत. या आपल्या हिरव्या मिरचीच्या चकल्या आहेत आणि या लाल मिरचीच्या. दोन्ही अगदी छान कडकडीत सुकलेल्या आहेत. अगदी सोप्या पद्धतीने आपण ह्या चकल्या केल्या आहेत. साबुदाणा वाटायचा नाही, भाजायचा नाही, शिजवायचा नाही. आणि या साबुदाण्याच्या चकल्या अशा दातात चिटकून सुद्धा राहत नाहीत. नाही तर बऱ्याच वेळा साबुदाणा जर नीट भिजला नाही तर चकली तळल्यावर खुसखुशीत झाल्यावर सुद्धा खाताना साबुदाणा दातांच्या मध्ये असा चिटकून राहतो. पण या एकदम छान होतात, पटकन होतात, तेलही खूप लागत नाही. या पद्धतीने मस्त अशी ही उपवासाची चकली तयार होते. अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यानंतर एक लाईक देखील करायचा आहे, तो करा. तुम्ही पाहता इथे तळल्यानंतर अगदी मस्त अशा चकल्या फुललेल्या आहेत आणि खुसखुशीत सुद्धा झालेल्या आहेत. आपण एक तोडून बघूया. करून पहा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटू आपण पुन्हा. धन्यवाद.